बदलापूर आंदोलनादरम्यान महिला पत्रकारावर शेरेबाजी करणाऱ्या माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंवर कारवाईची मागणी आता जोर धरतीये। वामन म्हात्रेंविरोधात सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलेलं आहे, तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील वामन म्हात्रेंवर टीकास्त्र डागले। शिवसेनेने तर वामन म्हात्रेंना माफी मागण्याचे तसे आदेशच जारी केलेले आहेत। पाहूया। जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते। जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते। बदलापूरच्या पत्रकार मोहिनी जाधव यांच्यावर वामन म्हात्रेंनी केलेल्या शेरेबाजीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी आंदोलन सुरू केले। वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी भूमिका सुषमा अंधारेंनी घेतली। महिला पत्रकाराबद्दल दुर्वर्तन करणाऱ्या वामन म्हात्रेला पहिल्यांदा अटक झाली पाहिजे, माझी प्रमुख मागणी। कोण वामन म्हात्रे? पत्रकार असण्याच्या आधी ती एक मुलगी आहे, तिच्या आत्मसन्मानाचा विषय आहे, ती वार्तांकन करते आणि तिच्याबद्दल एवढी गलिच्छ टिप्पणी करता, एवढी अभद्र। म्हणजे तुझ्यावर काय बलात्कार झाला याचा अर्थ काय बलात्कार व्हायची वाट बघायची? विकृत मानसिकता वामन म्हात्रेंची नसून त्यांच्या पक्षाची असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। ये मुख्यमंत्री के सब चेले हैं, उसका नाम है वामन म्हात्रे। मुझे लगता है उसने ये सवाल किया उस महिला पत्रकार से कि क्या आपके ऊपर बलात्कार हुआ है क्या, आप जिस तरह से न्यूज दे रही हो। ये मानसिकता है, यही मानसिकता भारतीय जनता पार्टी की लीडरशिप की। सत्ताधारी पक्षाचा माजी नगराध्यक्ष वापरत असलेली भाषा लाजिरवाणी असल्याचा आरोप काँग्रेसने केला। तुमचे आमदार आणि तुमचे तिथले नगराध्यक्ष महिला पत्रकाराला म्हणतात तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बातमी का देतेस म्हणून। शरम वाटायला पाहिजे। वामन म्हात्रे हे कुठली भाषा आहे? भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वामन म्हात्रेंच्या मुस्काटात वाजवायला हवी अशी कठोर भूमिका घेतली। ज्या पद्धतीने आपल्याला जर असं बोललं जातंय पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे, पण मला एक महिला म्हणून वाटते सगळ्या ठिकाणी पोलीस 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 करून कसं जमेल? मी सक्षम आहे ना, मी सक्षम आहे, मी पत्रकार आहे, मी सक्षम आहे, मी राजकीय कार्यकर्ता आहे आणि मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा। महिलांचा सन्मान झाला तरच महिला सुरक्षित राहतील। महिलांना सन्मानानं न वागवणाऱ्यांना राजकारणातून हद्दपार करण्याची मागणी होती। अजय शर्मासह शुभम कोळी, लोकशाही मराठी, बदलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।